नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान. सेक्सबद्दल जे काही मी बोलते त्याचा तुम्ही आनंद घेत असाल जरूर. तुम्ही अंमलात आणत असाल तो अभ्यास, ते ज्ञान असं मी आशा करते. कारण तुम्ही स्वतःच जर उतरवलं, स्वतःत बदल घडवला, तर अर्थातच आनंद तुम्हालाच मिळणार आहे. असं नको व्हायला की आम्ही व्हिडिओज करतोय, काहीतरी सांगतोय आणि नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. सो तुमच्याच कमेंटनुसार मी अजून एक छान विषय आज घेऊन आलेली आहे तुमच्याकडे. सो पुन्हा एकदा माझं नाव सांगते. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. आजचा विषय मी जो बोलणार आहे तो स्त्रियांना सेक्सचं भय का असतं, त्यांना सेक्सविषयी काय वाटतं किंवा त्रास होतो काही स्त्रियांना सेक्स करताना, तर काय कारणं असू शकतात. सो याची असंख्य खरं तर कारणं आहेत. मुळात स्त्री कुठे जन्म तिने घेतलाय, तिची जडणघडण कशी झाली आहे, तिचं कुटुंब कसं आहे, तिच्या आयुष्यात येणारे पुरुष, लहानपणापासून वेगवेगळ्या नात्यात येणारे पुरुष, त्यांनी तिच्याकडे कसं पाहिलंय, तिच्या आजूबाजूला घटना ज्या घडलेल्या आहेत त्याचा तिच्या मानसिकतेवर काही परिणाम झालाय का, तिने कुठल्या आयुष्यात पहिल्यांदा शारीरिक सुख घेतलंय किंवा अनुभवलंय आणि ते अनुभवलेलं शारीरिक सुख तिला पेनफुल होतं का. कधी कधी बलात्कार सारख्या घटना घडतात. कोणी कोणी जबरदस्तीने, घरातलीच एखादी मोठी व्यक्ती जबरदस्ती करते शारीरिक संबंधांसाठी, किंवा कुठली तरी एखादी घटना तिच्या मनावर पूर्णपणे अशी बिंबली गेलेली असते किंवा तिने काहीतरी पाहिलेलं असतं वाईट, एखादं असं मे बी टीव्हीत असेल, पेपरमध्ये वाचलेलं असेल किंवा स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं असेल. सो ह्या सगळ्या घटनांचा तिच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. आणि मग ती जेव्हा ऍक्च्युली लैंगिकतेसाठी जाते जवळ एखाद्या स्त्रीच्या कुठल्याही वयोगटात, तेव्हा ती घाबरते, ती त्याला तयार होत नाही. आता मी एक लेटेस्ट तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. काउन्सिलिंग मी करत होते. IT प्रोफेशन माणूस, एज 28 वर्षाचा, ज्याचं 1 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं फक्त, आणि त्याने एक मला किस्सा सांगितला होता त्याच्या बायकोबद्दलचा. 1 महिन्याने मी लग्न झालं आणि दुसऱ्याच आठवड्यात त्याला काही कामासाठी भारताबाहेर 3 आठवडे जावं लागणार होतं. तर जेव्हा लग्न आलं तर आठवडाभर त्याच्या बायकोबरोबर त्याच्या घरी होता ऑफकोर्स, पण ती त्याला हात लावू देत नव्हती. सो IT प्रोफेशनल म्हणजे उच्च शिक्षित, उच्च विचारी, चांगल्या कुटुंबात वाढ झालेली, सगळं झालेलं. मग त्यांनी थोडासा धीर करून 2 दिवस गेल्यानंतर तिला विचारलंच, का ग तू असं का, म्हणजे हात लावू का देत नाहीस, काय कारण आहे. तर तिने काय सांगावं ते माझ्यासाठी सरप्राईज होतं की एवढ्या उच्च शिक्षित लोकांच्या घरातही ह्या घटना घडतात. तर तिच्या आईने तिला सांगितलं होतं की आत्ता नवऱ्याला हात लावू देऊ नको, सेक्स वाईट असतं, हा पाप असतं, करू नकोस. आता हे आईने एका मुलीला का सांगावं, तर आईने असं काहीतरी अनुभवलेलं असणार, उपभोग तिने, म्हणजे तिच्या नवऱ्याबरोबर किंवा अजून काही कोणी असेल तर लग्नाच्या आधी किंवा काय, ते तिने जे काही पाहिलं असेल, उपभोगलं असेल, त्याच्यानुसार तिने तिच्या डोक्यात पुरुषांबद्दलची एक कन्सेप्ट तयार करून घेतली. ती भीती मुलीच्या मनात निर्माण करून दिली, जे साप ऍक्च्युली चुकीचे. अर्थात तिला आलेला अनुभव असू शकतो, पण तोच अनुभव तिच्या मुलीला येईल असंही नाहीये ना. प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची कर्म, प्रत्येकाचं लाईफ हे सगळं टोटली वेगळं आहे. प्रत्येकाची शरीरं वेगळी आहेत, सगळंच वेगळं आहे. सो असं जेव्हा होतं तेव्हा या पुरुषाने काय करावं, आणि यासाठी तो माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता. मॅम आता मी कसं समजावू तिला. तर त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही समजावण्यापेक्षा एक स्त्री एका स्त्रीला चांगल्या पद्धतीने समजावू शकते. सो तुम्ही जर तिला घेऊन आलात माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी, अर्थात मी ऑनलाईनच करते, मी प्रत्यक्ष भेटत नाही कोणाला, तर मग मी जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगेन तिच्या मनात काय भीती आहे, आणि आईच्या किंवा वडिलांच्या गोष्टी किंवा आधीच्या कोणी सांगितल्या किती ऐकाव्या, आणि त्याचा आपल्या मॅरिड लाईफवर काय परिणाम होऊ शकतो याचा सगळ्याचा बद्दल मी तिच्याशी चर्चा करेन, आणि मगच तिच्या मनातली जी भीती आहे ती घालवेन. असं वगैरे झाल्यानंतर मग जेव्हा ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आली 3 महिन्यांनी, कारण ऑफकोर्स तो नव्हता इथे म्हणून, मग तेव्हा तिची भीती गेली. आणि आत्ता मला असं कळलं की शी इज प्रेग्नंट नाऊ. म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे की साध्या सोप्या शब्दात, कुठलंही औषध न देता किंवा काही न करता, तुम्ही एखाद्या फक्त शब्दांनी मानसिकतेवर जेवढा त्याला सांगाल, मानसिकता तिची बदलाल त्या व्यक्तीची, तेवढा त्यांनी फरक पडतो. मग तिला त्रास का होतं, तर जर तिच्या डोक्यात अशा काही भीती किंवा काही असतील तर वजायनाला तिच्या वेटनेसच येत नाही, ओलसरपणा येणारच नाही. आणि स्त्रीच्या वजायनाला, योनीला जर ओलसरपणा आला नाही तर ते लिंग आत जाताना तिला त्रास होतो.
कधी ब्लिडिंग होऊ शकतं, कधी दुखतं आणि मग ते एकदा दुखलं की ती डोक्यात भीती असते की प्रत्येक वेळेला दुखेल आणि मग ते आयुष्यभर त्यांचं जे मॅरिड लाईफ आहे ते कायम दुःखीच राहतं. मग अशा वेळेला पुरुष घराच्या बाहेर जातात, ते तिकडे सुख घेतात, मग ते परत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून उद्भवत असतात. सो स्त्रीची जडणघडण कशी झाले यावर ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठा मॅटर करतात की कसं नुसार ती पुढे तिच्या नवऱ्याला सुख देणार आहे. अर्थात हे सगळं बदलता येत नाही का हो, समजा काहीतरी झालेलं असेल लहानपणी तर 100% बदलता येऊ शकतं, पण बदलाची तयारी ही आपल्या मनातून असायला पाहिजे. म्हणजे माझ्यासारखे काउन्सिलर कितीही बोंबलून बोंबलून सांगत जरी बसले आणि तुमची बदलायची जर तयारी नसेल तर मग हे घडूच शकत नाही. सो स्त्रीला होणारा हा जो त्रास आहे आणि ह्या कुठेतरी घडणाऱ्या आजूबाजूला बलात्कारासारख्या घटना या सगळ्याचा परिणाम आजकाल प्रचंड प्रमाणात स्ट्रेस असेल स्त्रियांचा, सो त्याने सुद्धा वजायनाला वेटनेस येत नाही. सो ही सगळी त्याची कारणं आहेत. सो याची तुम्ही जरूर काळजी घ्या. मी स्त्रियांना एस्पेशली सांगेन की तुम्ही मुलगा असेल ना तर मुलालाही मुलीला जे शिक्षण देता तुम्ही सगळ्याचं घरातली कामांचं याचं त्याचं तर ते सगळं तुम्ही मुलालाही द्या. मुलगा म्हणून तुम्ही त्याला स्पेशल ट्रीटमेंट कधीच देऊ नका की जेणेकरून तो जाऊन नंतर बिघडेल आणि तोच आपलाच मुलगा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिलाय तोच जाऊन पुढे स्त्रीवर बलात्कार करतो, जबरदस्ती करतो, बायकोवर सुद्धा किंवा प्रेयसीवर सुद्धा. हे साप चुकीचं आहे, ही मानसिकता साप चुकीची आहे. हे जर असं व्हायला नको असेल तर स्त्रीने बदलणं गरजेचं आहे. हा, अर्थात आई काय मुद्दाम होऊन ही करणार नाही, मला माहिती आहे की मुद्दाम होऊन वाईट वागायला मुलाला कुठल्या सांगणार नाही, पण ती जसं वागते घरात मुलं अनुकरण करत असतात. सो जर मुलांनी चांगलं वागायला हवं असेल तर आई वडिलांनी सुद्धा त्यांच्यासमोर तशीच नाती ठेवली पाहिजेत, तशीच नाती डेव्हलप केली पाहिजेत. सो तुम्ही स्वतःला बदला, तुम्ही लैंगिकतेचं ज्ञान घ्या, तुम्ही स्वतः मुलांशी लैंगिकतेबद्दल बोला. बाहेरची व्यक्ती माझ्यासारखी बोलण्यापेक्षा जेव्हा आई वडील बोलतील तेव्हा त्यांना जास्त विश्वास बसेल, आई वडिलांबद्दल प्रेम वाटेल आणि पुढे जर लैंगिकतेच्या लग्नानंतर त्याला काही समस्या आल्या तर त्याचं निराकरण करायला तुम्ही आहात. आणि नसेल तुम्हाला जमत तर मग आमच्यासारखे काउन्सिलर तिथे आहेतच, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत. सो हा विषय सुचवल्याबद्दल, मला ऐकून घेत असल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. सो जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली नवीन काही विषय असतील तर सुचवा, मलाही आवडेल तुमच्याशी व्यक्त व्हायला, बोलायला, जाणून घ्यायला. सो आपण बोलत राहू, भेटत राहू, ऐकत राहा. धन्यवाद.